नमस्कार. आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या गाजराचा सीझन चालू आहे, तर आज आपण चटपटीत गाजराचं लोणचं बनवत आहोत आणि हे तुम्ही लगेच खाऊ शकता. मुरवत ठेवायची अजिबात गरज नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गाजराचं लोणचं करण्यासाठी इथे मी 1/2 किलो गाजरे स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत आणि त्याचा वरचा आणि खालचा भागसुद्धा कट करून घेतलेला आहे. तर याची आपणाला अशी साल काढून घ्यायची आहे. अशी साल काढून घेतली की गाजराचे पातळ काप तयार होतात आणि हे लोणचं आपणाला लगेच खाता येतं. तर इथे मी या सगळ्या गाजरांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. तर इथे आपणाला हे गाजर आता कट करून घ्यायचे आहेत. गाजरांच्या साली काढून झाल्यानंतर इथे आपणाला ते कट करून घ्यायचे आहेत. कट करत असताना मधला जो पांढरा भाग असतो गाजराचा तो आपणाला घ्यायचा नाही आणि कट करत असताना मधला पांढरा भाग काढून टाकायचा आहे, कारण तो मधला जो भाग असतो तो खूप टणक असतो आणि याचे असे आपणाला पातळ उभे काप करून घ्यायचे आहेत आणि शक्य तेवढे पातळ काप करायचे आहेत. तुम्हाला गाजर जसे कट करण्यास सोपे जाईल तसे तुम्ही कट करू शकता. सुरीनेही करू शकता किंवा वेळीने सुद्धा तुम्ही गाजर कट करू शकता. मी असे गाजराचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि काप करत असताना एकदम पातळ असे करायचे आहेत, जाड ठेवायचे नाही. त्यामुळे गाजराचं लोणचं छान होईल, खायलाही छान लागेल. आता आपणाला लोणच्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. इथे 2 ते 3 चमचे तेल मी घेतलेलं आहे आणि हे तेल आपणाला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, नंतर थंड करून घ्यायचं आहे. लोणच्यात घालण्यासाठी आपणाला मोहरी आणि बडीशेप भाजून घ्यायची आहे. इथे 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे. मोहरी आणि बडीशेप अगदी थोडा वेळ भाजून घ्यायचे आहे. त्यात जर ओलसरपणा असेल तर तो निघून जातो आणि ते कोरडे होतात. आणि हे मंद गॅसवरच आपण 1 मिनिटभर भाजून घेऊया. एक अर्धा मिनिट झालेला आहे. तर यामध्ये आता आपण पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि मेथीदाणेसुद्धा यासोबतच आपणाला एक अर्धा मिनटं भाजून घ्यायचे आहेत. फार वेळ भाजले तर मेथीदाणे कडवट लागतात. त्यामुळे 1 मिनिटभर मसाला भाजून झालेला आहे. तर मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे आपणाला वाटून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपणाला मसाले घालायचे आहेत. मगाशी आपण जी मिक्सरला पूड तयार करून घेतलेली होती ती घालायची आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 ते 1.5 चमचा इथे आपणाला लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि इथे मी 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालत आहे. त्यामुळे काय होईल तर लोणचं छान खमंग होईल आणि हे आपणाला आता मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. हे लोणचं 7 ते 8 दिवस फ्रीजला छान असं टिकतं. आता यामध्ये आपण मगाशी जे तेल कडकडीत गरम करून थंड करून घेतलेलं होतं ते घालणार आहोत आणि हे तेलसुद्धा यामध्ये छान असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. आणि सर्वात शेवटी यामध्ये आपणाला 1 छोटा लिंबू त्याचा रस काढलेला आहे तो घालायचा आहे. हा रस यामध्ये मी घालत आहे. तर आपलं चटपटीत असं गाजराचं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.